साठी की आपले दोन नितीन प्रमुख खेळाडू आज आपण तर मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. चांगली बोली देखील लागली. त्यांना आपण शुभेच्छा देऊया त्या स्पर्धेसाठी. संदेश शेलार अष्टपैलू खेळाडू. ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण डीप स्क्वेअर लेगला, एक मिड ऑनला आणि मिड विकेटला आपण एक वाईडिश लॉंग ऑनला आपण क्षेत्रक्षण तैनात पाहू शकता. मिलिंदला पुन्हा एकदा कोणत्या पोझिशनला आणल्याचा पाहिजे आता. मिड ऑन वरून आपण तर मिड ऑफला आणलं तर यस सामना सुरू होतोय. संदेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला ऋषी. पहिला चेंडू बॅकफुटवर गेला, कट केला. या वेळेला पॉइंटच्या बाजूने चेंडूला काढला. आउटफील्ड पास आहे ऋषी भोईरच्या बॅटमधून. पहिल्या चेंडू पहिला दमदार चौकार. बॅकफुटवर गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. ऋषी भोईरचा फेवरेट फटका. मयूरला चेंडू थांबवणं फार गरजेचं होतं पॉइंट क्षेत्रामध्ये. संदेश राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्राइकला ऋषी भोईर. ओ ड्राईव्ह केला. यावेळेला आपण हवे मध्ये खूप चांगला झेल घेतला. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये दर्शन आहेत तिथे. बॅटर बाद. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू ती लगेच प्रत्युत्तर दिलाय. बिग विकेट मॅचची मिळाले. ऋषी भोईर बॅक टू डग आउट. मोरे देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. काय नितीन खेळ चाललाय बघा मैदानावर. पहिला चेंडू चौकाराला, त्याच आपण तर चेंडू त्या स्पॉटला टाकला आणि तिथे ड्राईव्ह करायला भाग पडला. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये दर्शन शेलारने खूप चांगला झेल घेतलाय. अतिशय सुंदर झेल पकडलाय. ऋषी सारखा बॅटर बाद होतोय. आता नवीन बॅटर येतो अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू या संघाचा आपण तर अविनाश भोईर येतोय. दोन अष्टपैलू खेळाडू मैदान आपण पाहू शकता. ऋषी देखील एक अष्टपैलू खेळाडू. विकेट मिळालंय. संदेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्राइकला अविनाश. ओ स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला. खेचला यावेळेला आडव्या बॅटने. मिड विकेटला चेंडू चाललाय. एकच धाव मिळते. एकने धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ एक बॅटर बाद. 5 धाव संख्या आपण पाहू शकता. विकेट आणि टॉसला फार महत्व आहे आपल्या असोसिएशनच्या नियमानुसार. काल देखील नितीन कळण बघा, काल दिवा संघाला सामना गमवावा लागला. विकेट जास्त गेले होते. संदेश तुजित ओ स्वीप केला. यावेळेला पाठवून दिल्या डीप स्क्वेअर लेग रिजन मधून. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारच्या पार. चौकार. जीतच्या बॅटमधून देखील चौकार आला बघा. खातं उघडले चौकाराने. संदेश गोलंदाजी. ओ फटका चांगला. वाद केली बघा. सलग 2 चेंडू 2 चौकार. यासाठी जाणला जातो संघ नाही की त्याला माहिती आहे की इथं नाहीये संघामध्ये, त्यामुळे माझ्यावरती जबाबदारी सिनियर खेळाडू म्हणून आणि ती जबाबदारी तो पार पडतोय. 13 धावा एक गडी बाद. संदेश कमबॅक करतो का पाहिजे. ओ फटका यावेळेला उडवलाय. मिडा पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढायचा होता. झेल ड्रॉप होतोय. अवघड झेल होता. प्रयत्न केले होते पण असे झेल तुम्हाला पकडावे लागणार आहेत कारण समोरील बॅटर कोण येतो. जीत आहे. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक जरी बॅटर बाद झाला पण सुरुवात दमदार केली. मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ एक बॅटर बाद. 15 सापाड विपक्ष सोनारपाडा म्हणजे समीरचा संघ आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळेल. नितीन आत्ताच आपण आता स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचा आपण आता उपविजेता संघ होता दिवा चषकाचा SP गावदेवी 11. समीर पाटील आला असता या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. काय बॅटिंग केली होती. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचा आता. खंबालपाडा संघाच्या माध्यमातून स्वयं खाडे संघ नायक येतोय मैदानावर आणि या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू
अच्छा तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाते. साईच्या अनुपस्थितीत या खेळाडू संघाला खेळायचं आहे आणि कुठेतरी त्याची कमतरता भासू द्यायची नाहीये. तर मैदानावर चांगला खेळ करावा लागणार आहे. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक P2चं षटक. 3 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेट रिजन मध्ये पाहू शकता. संदेश आता मिड ऑनला येतोय. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. स्वयं खाडे गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एणीकडून. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक स्ट्रायकरला अविनाशला आपण पाहू शकता. अविनाश भोईर बॅकफुट गेलाय, कट केला या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नितेश आहेत तिथे. एकच धाव मिळते. थर्डमॅन आणि आपण तो फाईन लेग असा पोझिशन आहे नितीन कारण की तिथे जर चूक झाली का चेंडू सरळ आपण आता सीमेरेषा पारत जातो. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण नितेशचं बघायला मिळतं. स्ट्रायकरला तर जीत आलाय. जीतच्या पॅडमधून सलग 2 चेंडू 2 चौकार आल्यात. धावा झाल्यात धावफलकती. ओमकार सांगतात आम्हाला 16 धावा. स्वयं खाडे राईट आर्म ओर दगड मारत होतो. टाकला जीत कॅप्टन टू कॅप्टन. ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं. वेग प्रचंड वेगाने इम्प्रेस करतो या वेळेला. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. सकाळचं सत्र आहे. खेळपट्टीचा विचार केला शेना आणि मातेनी बनवलेली खेळपट्टी, त्यामुळे गोलंदाजाला थोडंसं सहाय्य करते आणि तिचा पुरेपूर फायदा घेतोय स्वयं खाडे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला या वेळेला. वेगाने इम्प्रेस करतोय. सरळ चेंडू आपण तर शरीराचा वेध घेतोय. काय गोलंदाजी केली जाते बघा. कॅप्टनला माहितीये की मला कशा प्रकारे गोलंदाजी करायची, त्याला लीड करायचं संघाला आणि कमीत कमी धावेमध्ये रोखायचंय त्याला. ओपनर मध्ये सांगितलं होतं. 16 धावा आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या त्या 15 धावा आल्या त्या. या षटकात फक्त आपण एकच धावा आली. चांगली गोलंदाजी स्वयं खाडेची. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. वेगवान गोलंदाजी, वेगावर स्वारून गोलंदाजी करतोय. स्विच हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स फटका म्हटला ना दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद. आणि या वेळेला आपण जीत कडून 2 वेळा आपण रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि 2 चेंडू डॉट गेलेत. आमच्या सायकल पट्टूला विनंती आहे मैदानात आपण जरा सायकल घेऊन नका येऊ छोटू. सोळा धावा आहेत धावफल करते. जरा आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे सायकल पट्टूला जरा बाजूला करा आपण. स्वयं चांगला चेंडू, याकलाईनचा चेंडू फक्त दिशा दिली. ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव कापले गेले. 2 होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जीत यासाठी जाणला तो ना दबाव टाकला खेळाडू क्षेत्ररक्षकावर आणि त्याचा परिणाम आपण 2 धावा कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हलक्या हाताने चेंडूला वळवलं स्क्वेअर रिजन मध्ये. धावसंख्या धावफल करते 18. एक बॅटर बाद. मोर्या एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ प्रथम बॅटिंग करतोय. संतोष म्हात्रे त्यांनी हा संघ पुरस्कृत केला बेलपाड्याचे. स्वयं खाडे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. यश त्या उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर चेंडू. संघनायकाचा विकेट मिळाला. बॅटर बाद. आपण तर स्वयंच्या अगेन्स्ट ना थोडासा चाचपडत खेळत होता. जी सुरुवात त्याने पहिल्या षटकात केली होती ना संदेशच्या अगेन्स्ट, ती त्याला मिळाली नाहीये. त्यामुळे दबाव आला आणि दबावाखाली त्याने विकेट देखील मिळालाय. काय गोलंदाजी केली जबरदस्त. धावा झाल्यात 18. 2 बॅटर बाद. आता नवीन बॅटर तर किरण या संघाचा संकटमोचक म्हणून जो काम करतोय तो बॅटर मैदानात आलाय. 18 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद झाला. या षटकामध्ये स्वयंने धावा दिल्या फक्त आणि फक्त जर विचार केला 3 आणि एक बॅटर बाद केला. जर स्वयंची गोलंदाजी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. लाईन तरी लेंथ खूप चांगली फेकली त्यांनी. 75 गोलंदाजी मार्क करतोय. या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू रवी खाडे येतोय. एक खाडेने खूप चांगली गोलंदाजी. आता दुसरा खाडे बंधू येतोय. चेंडूची चापणी दोघांकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि गुणवत्ताला तर न्याय द्यावा लागणार कारण संघ थोडासा मी तर म्हणेल ना अडचणीत सापडलाय.
गोलंदाजी मार्कवर रवी खाडे येतोय. असं आपण बघितले तर स्पर्धा जुनडोंबरीच्या मैदानात मोठ्या गावच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जाते. मोठा गाव क्रिकेट संघ आयोजित आपण तर गावदेवी चषक मोठा गाव 20-25 दमदार आयोजन मध्ये. रवी गोलंदाजी मार्कवर शाखेला अविनाश. हो चांगला चेंडू गुडलास पण खाली राहिलाय चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवतो. डॉट चेंडूची समाप्ती. धावा येत नाही. थोडासा संघर्ष वाढलाय. कमलपाडा संघाच्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. स्वयं खाडेचं मी कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी केली. कॅप्टन कशा प्रकारे ते लीड करतो संघाला ते फार महत्वाचं होतं. रवी फुलटॉस ऑन साइडला फ्लिक केलाय वळवलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर फ्लॅट सपाट षटकार. नाही डीजे मास्टर आमचा खूप चांगलं संगीत ऐकवतोय. 24 धावा धावफल करते. रवी अभिनच्या बाडमधून एक उत्तुंग षटकार आलाय. स्विच हिट केला या वेळेला बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय. खूप चांगलं क्षेत्रक्षण तडमायांचं मयूरचं कौतुक करेल अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. धाव संख्या धाव फलकरते आपण पाहू शकता. या वेळेला 25 धावा. अजित पुत्र सरांना मी धन्यवाद देईल. लगेच इशारा केला की बॅटकडे पंचांनी ना आपलं जे डिसिजन असतं ते लगेच कळवायचं असतं. त्यामुळे आपण आमच्या गुणलेखकाला देखील सोपं होतं. आम्हाला देखील सांगणं सोपं होतं. अजित पुत्र सर तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देईल. लगेच त्यांनी सांगितलं की बॅटकडे 25 धावा धाव करते. किरण स्ट्राईकला येतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. एक मिड विकेटला लॉंग ऑनला. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये जोपर्यंत क्षेत्रक्षक येतो चेंडूला उचलतो फेकी करतो. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं क्रिकेट बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळतंय. डोकं शांत राहून किरण खेळतोय कारण किरणला माहिती आहे इथून धावा करणं फार गरजेचं आहे. 50+ धावा करणं फार गरजेचं आहे. आणि या षटकामध्ये जर तरी आपण बघितलं आता धावा आल्या आहेत त्यामुळे जे चेंडू आहेत त्याच्यावरती सिंगल डबल घेऊन धावफलक घालता ठेवणं फार गरजेचं आहे. रवी खाडे गोलंदाजी मार्कवर गार्डन एन कडून साकला किरण स्वीप केला या वेळेला गॅप शोधले का पायच्या स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. धावा येतात. नितीन काळ जर विचार केला तर 31 धावा धावफलकाती लागले. 13 आले आतापर्यंत. रवी कमबॅक करतो का पाहायचंय. साकेला किरण चेंडू वेल्ले बघा काय स्टाईलने केले. पंच वाईटची खूण करतायत. आव्हान त्याने भर धावसंख्या धावफलकाती 32 धावा. चला सापाळचे कॅप्टन आणि सोनापाळचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. 32 धावा. रवी खाडे गोलंदाजी मार्कवर गार्डन एन कडून स्ट्रायकला किरण म्हात्रेला आपण पाहू शकता. चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. कट करायचं होतं यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच सांगतात की षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 32 धावा. ज्यांनी आम्हाला मोलाचं सगळं ते पुढील प्रमाणे पुंडलिक बळू म्हात्रे माजी महापौर केडीएमसी तसेच दीपेश पुंडलिक म्हात्रे आपण आता स्थायी समिती सभापती जिल्हा प्रमुख तसेच जयेश पुंडलिक म्हात्रे माजी नगरसेवक राज म्हात्रे दर्शन म्हात्रेच्या नावाने आपण तर सायकल आम्हाला मालिकावरीसाठी दिलेली आहे त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. कूलर ज्यांनी आम्हाला दिले ते सचिन गोपीनाथ भोईर फलंदाजासाठी आपण कूलर. शशिकांत म्हात्रे गोलंदाजासाठी कूलर. तसेच शूज कैलासवासी गंगाराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश गंगाराम भोईर याचकडून तसेच शूज. थँक्यू डीजे थँक्यू. काव्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आम्हाला आपण तर शूज देखील उपलब्ध झालेले आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. तसेच परेश भोईर असतील दत्ता भोईर असतील निवृत्ती भंडारे असतील त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. पहिल्या दिवशी जेवणाची उत्तम सोय राज म्हात्रे आपण तर राकेश भोईर आणि हनुमान म्हात्रे जेवणाच्या दुसऱ्या दिवसाची उत्तम सोय. संदीप म्हात्रे हेमंत मोरे आणि मल्हार ट्रेडर्स गावदेवी आपण तर गोविंद म्हात्रे यांच्याकडून तिसऱ्या दिवशी जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. तसेच आपण तर कैलासवासी भावेश पाटील यांच्या स्मरणार्थ पाणी तसेच अजय पाटील जुनडोंबोली पाणी आणि
बालू माणसे यांच्या माध्यमातून देखील पाण्याची आम्हाला उत्तम सोय केलेली. तसेच विशाल भोईर असतील, हनुमान म्हात्रे असतील, प्रशांत भोईर असतील, प्रथमेश सुर्वे असतील, दिलीप वजे असतील, प्रल्हाद म्हात्रे असतील, बाला गोरखनाथ म्हात्रे, समीर भोईर, समीर म्हात्रे बाला, तसेच मुकेश पाटील जुळुंबोली यांचं देखील मुलाचं सहकार्य. तसेच सूरज जोशी, तुषार पाटील सर्व जुळुंबोलीचे त्यांचं देखील मुलाचं सहकार्य. तसेच आपण तर योगेश भोईर मोठागाव, अजय खारे मोठागाव, प्रतीक काठे नवापाडा, शशिकांत जोशी बडी म्हणजे आपण एक चांगले क्रिकेटर नवापाडा, आणि संदेश पाटील देवीचा पाडा, आणि सुजित तात्या पाटील यांचे देखील मुलाचं सहकार्य. स्वयं आले दुसऱ्या स्पेलमध्ये. फुल टॉस होता यावेळेला. ऑन साइडला टर्न करायचा होता, पंच वाईडची खूण करताय. धावांच्या धावेने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. 33 धावा. निरंजन सावंत देखील आपण तर सज्ज आहेत. आता मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत त्यांना राहावं लागणार आहे. दोन पंच चांगली कामगिरी करतात. स्वयं खाडे दुसऱ्या खंड गुणवत्ता असलेला बॅटर आपण पाहू शकता. उडवला यावेळेला, झेलची शक्यता आहे, फटका फसलाय. स्वयं आले आणि दुसऱ्या स्पेल मध्ये देखील पहिला विकेट मिळवलाय. बॅटर बाद. टॉस बॉक्स मध्ये आपण बघितले तर लिजंड खेळाडू दोन गणेश भोईर आणि निलेश म्हात्रे. काय जबरदस्त मोठा गाव 40+ संघ देखील खूप चांगली कामगिरी करतो. किरण आता मला वाटतं 4 ट्रॉफीज त्यांनी जिंकल्यात. आत्ताच आपण तर जी स्पर्धा झाली त्याचा देखील चॅम्पियन संघ अशोक भोईर देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नावालीची जी स्पर्धा आली तिचा देखील चॅम्पियन संघ ठरला. मालिकावीर निलेश ठरला. गोलंदाजी आपण तर यश मिळवले स्वयंने. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता उमेश भोईर. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा उमेशने खूप चांगली बॅटिंग केली. आता 2 चांगले बॅटर मैदानावर आहेत. बॅटर बाद झाले तब्बल मला ओमकार माहिती आहे 3 बॅटर बाद झाले. जीत बाद झालाय. विचार केला तर ऋषी, अविनाश, 3 भोईर बंधू बाद झालेत. स्वयं फटका चांगला आल्याला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मयूर, चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल घेतलाय. वडिश लॉंग ऑन रिझन मध्ये डीपला. एक मिनिट जरा जाईल सर. चला सामना सुरू करायचा आहे. स्वयं गोलंदाजी मार्कवर. स्टॅकला राहुल. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून चेंडू उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. पंचांचा इशारा काय तो जहीर सरांच्या हात आकाश समान. षटकार. दिला लॉंग ऑन सीमारच्या पार. स्वयंला विकेट मिळाला तर पण तो आनंद जास्त काळ टिकून दिला नाहीये. स्वयं खाडे तो राहुल. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू. कारण तो चेंडू खराब होता पण आता चांगला चेंडू टाकलाय. राहुलला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलंय स्वयंने. मिळते
थँक्यू. विकी येतोय नवीन बॅटर. काय गोलंदाजी केली जाते, भन्नाट वेगाने गोलंदाजी केली ते. स्वयं खाडेला माहिती आहे संघ नाही की त्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार करताना दिसतोय. रवीच्या षटकात धावा आल्या पण स्वयं आला आणि स्वयंने काय गोलंदाजी केली. जे महत्वाचे बॅटर त्यांना बाद केले. जबरदस्त 4 गडी बाद केले. आतापर्यंत दुसरा आपण षटक सुरू आहे. पहिल्या षटकात 2, आत्ताच्या षटकात देखील आपण विकेट मिळवले त्यांनी 2. जबरदस्त गोलंदाजी. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. विकी आलाय. आता एकूण 3 बॅटर बाद केलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. तिखट मारा, वेगवान मारा. स्वयं विकी. हो चांगला चेंडू ऑन साईडला वळवला. यावेळेला दाउंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली आहे. पायचा इथं चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. साहिल आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण साहिलचं. अशा प्रकारचं जेव्हा क्षेत्ररक्षण होतं नितीन, कारण गोलंदाजाचं मनोबल वाढतं. नेल्सन मडवी देखील येत आहेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत. स्वयं गोलंदाजी मार्कवर साकेला किरण लावा आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, कॉटन बोर्ड. सॉफ्टेनने चेंडू पुश करत होता, पंजा पूर्ण केल्या. पायपर आपण इथे 5 विकेट त्याने घेतल्या. त्या टाय होऊन देते शुभम साठी, स्वयंसाठी टाय होऊन देते. जबरदस्त गोलंदाजी. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 11 धावा देऊन 5 गडी बाद केले. स्वयंकाडीची गोलंदाजी आवडे एकदा टाळ्या झाल्या. काय गोलंदाजी. किरण फक्त ना नितीन कान पुश करायला गेले, सिंगल घ्यायची होती त्यांना, पण चेंडू बघितला तर थोडासा हवेत राहिला आणि काय कॉटन बोर्ड घेतलाय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. बघा जहीर सर देखील एक चांगले कोच आहेत, त्याने देखील लगेच त्याच्याशी हस्तांतरण केलंय. हनुमान शेठचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 40 धावसंख्येत गडी बाद झाले तब्बल. आपण पाहू शकतो ओंकार आम्हाला माहिती आहेत अर्ध्यापेक्षा जास्त गडी बाद झाले आहेत. नवीन बॅटर तो सर्वात अनुभवी खेळाडू मोतीराम भोईर येतोय, एक अष्टपैलू खेळाडू. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे आता. नितेश येतोय. 40 धावा धावफलकाती लागल्या आहेत. नेल्सन या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त साबे चषक मध्ये कामगिरी केली होती नेल्सनच्या संघाने देखील, पण शेवटच्या मॅच मध्ये ते मात्र खेळले नाही, थोडंसं दुखापतग्रस्त होते. स्वागत आहे नेल्सन. नेल्सन तुम्ही विचारलं कसं काय तर आम्ही बरे आहोत. अधिक देखील येत आहेत, म्हणजे असं ठरवलं अधिकने आणि त्याच्या बंधुराजाने एक स्पर्धा अधिक खेळ, एक स्पर्धा त्याचा बंधुराज खेळ. 40 धावा धावफलकाती अंतिम षटक. नितेश गोलंदाजी मार्कवर साकला विकी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्या गुडल्यासवर टेक ऑफ झाला. डॉट चेंडूची समाप्ती होते. मोतीराम भोईर बघा थोडस नाराज होतात, कारण या चेंडूवरती त्यांना चौकार षटकार पाहिजे होते. नितेश मात्र हसतोय की हा चेंडू डॉट गेला, अन्यथा चौकार षटकार आला असता. चौकाराची किंवा षटकाराची मोहर लागली असती. नितेश अंतिम षटक घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग होता. वैयक्तिक पहिल्या संघाचं 5वं षटक. हो हुक करायचा होता, चेंडू उंच गेला. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या. थोडंसं घाई नका करू, सहजतेने क्षेत्ररक्षण करा. कोणत्याही खेळाडू दुखापत होता कामा नाहीये. खरं आत्ताच किंग मैदानावर देखील मोठी दुखापत झाली प्रथमेश पाटीलला. बेचाळीस धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नितेश शेलार. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता विकी. विकीला आता इथून आक्रमक बॅटिंग करावं. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 50 प्लस करायचे असेल तर मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द कडे मारत होते. ओ फटका चांगला आहे. स्टँड दिल्याच्या मध्ये उंच गेलाय चेंडू, लांबी देखील प्राप्त करतोय. मिड विकेटचा क्षेत्रक्षय पाहतो किती उंचावरून चेंडू चाललाय. षटकार. त्यांनी सांगितलं तुला कशा प्रकारे बॅटिंग करायची आणि ती केली बॅटिंग. षटकार आला, मच निडेड षटकार. 48 झाले अजूनही. आपण आता चेंडू बाकी त्या षटकातील 3. नितेश कमबॅक करतो का पाहायचं का. विकी अजून आक्रमण करतोय.
ओ चांगला चेंडू खाली राहिला, पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडासा बाजूने चेंडू वेगाने निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मोतीराम काहीतरी सूचना करतायत, कारण अनुभव त्यांच्याकडे, त्यांना ते सांगत असतील कदाचित पायाची मुवमेंट करा. जी गॅप आहे ती गॅप शोधायची तुम्हाला. मिड ऑफ आणि आपण तर स्वीपा कव्हर रिजन मध्ये तिथून चेंडूला काढायचंय. पंच वाईट चुकून करतायत अजित पुत्रांचं. नाही चेंडू बघा ना, पडल्यानंतर किती संत गतीने गेला, पण थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. खूप चांगलं डिसिजन अजित पुत्रन सरांचं. क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमा, ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे, अशाच व्यक्तीला तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता. नितेश विकी हा चेंडू पुन्हा एकदा वळवलाय मिड विकेटला, शतशक दूरवरती आहे. झेलची शक्यता आहे. स्वयं खाडे आल्या, चूक होणार नाहीये. बॅटर बॅट अतिशय चांगला झेल घेतलाय. सात गडी बाद 49. नवीन बॅटर आलाय, विपुल आलाय. पचता विपुल काय करतोय, नाव खूप चांगलं विपुल, पण त्या शेवटच्या चेंडूवरती काय करतोय पचका. नितेश कडे प्रचंड अनुभव, तो डॉट चेंडू फेकतोय. काय कमबॅक केलं. स्वयं खाडेचं मी कौतुक करेल. 5 विकेट घेतल्या, एक झेल देखील घेतला. संघ नाही की त्याला माहितीये मला संघाला लीड करायचंय, ते माझी भूमिका फार महत्वाची आहे. आणि 3 झेल देखील त्याने घेतल्या. जबरदस्त हा झेल खूप चांगला घेतला. मी तर म्हणेल किती धावले. आणि आमचे पंच अजित पुत्रन सरांना देखील तो झेल आवडला. त्यांनी देखील टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं. नाही एका क्रिकेटरकडनं दुसऱ्या क्रिकेटरला मिळालेली शाबासकी, हेच तर पाहिजे ना पंचांचं मैदानावर. पंचांसाठी कोणी जिंको कोणी हरो, फक्त चांगलं क्रिकेट खेळा, त्याला शाबासकी मिळेल. अंतिम चेंडू विपुल स्ट्रायकेनला, डावखुरा बॅटर. ऑन साइडला शॉट, पॉइंट लेग, स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण आपण 30 सर्कल मध्ये पाहू शकता. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू त्या शरीराच्या दिशेने आलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या धावफल करती 50 धावा. गडी बाद झालेत तब्बल आपण तर 7 गडी बाद झालेत आणि 51 धावांचं लक्ष असणार यावेळेला खंबालपाडा संघासमोर. देखील सन्मान केलं होतं. निलेश म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते, लेजंड क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. निलेश म्हात्रे या, आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करू. एका क्रिकेटरचा आपण इथं सन्मान, एक कुस्तीपट्टीचा सन्मान केला होता एका क्रिकेटरच्या माध्यमातून. माईक उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. खूप खूप धन्यवाद. तर अशोक बैर एक सिनियर खेळाडू, मोठा गाव फुटी प्लेचे अशोक दादा या, आपला देखील सन्मान केला जाणार. तर अशोक दादांचा सन्मान देखील केला जातोय. तर अजय पाटील या, आपला देखील सन्मान केला जाणार. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि सातत्याने क्रिकेटला सपोर्ट असतो, त्यांचा देखील निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. 2 लिजंड खेळाडू आपण पाहिले तर गणेश भोईर आणि निलेश म्हात्रे, काय जबरदस्त खेळ केला होता नावालीच्या स्पर्धेमध्ये. मालिकावीर ठरले, चॅम्पियनशिप पटकावली आणि पाण्याची देखील आम्हाला उत्तम सोय करून दिली अजय पाटील, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.
तर SP11 सोनारपाड्याचे कॅप्टन SP गावदी सोनारपाड्याचे कॅप्टन यायचं नेल्सन. आपण या सापाचे कॅप्टन टॉस करूया आपण प्रथमतः. चला दत्ता या टॉस साठी, कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. चला नेल्सन टॉस साठी यायचंय. दत्ता आपण या टॉस करण्यासाठी यायचंय. जबरदस्त खेळ केला होता दिवा चषक मध्ये. एक संघ आपण तर साबे ट्रॉफीचा उपविजेता, तर दुसरा संघ आपण दिवा चषकाचा उपविजेता. तर कुस्तीपट्टू हरिचंद्र जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभाचे टॉस करू. एका बाजूला अधिक पाटील असणार, तर दुसऱ्या बाजूला दत्ता ठाकूर असणारे दोन जबरदस्त क्रिकेटर. टॉस केलं जातोय. तर टॉस जिंकला आपण तर सोनारपाडा संघाने. तर डिसिजन पेंडिंग असणार आहे. जाऊया आपण तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्जत नितीन का धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. हॅलो चेक 1 2 3. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ओके. महाराष्ट्राच्या आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गण्याला बंधन करून मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिला सामना टॉस जिंकल्यानंतर खंबालपाडा टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं ते मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. बेलपाड्याचे उद्योजक संतोष मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो. मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सुशांत साळवी आणि संदेश शेलार इस्लामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. वाकलन संघाने 50 धावा केल्यात. 10.00च्या सरासरीने 51 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतायत गावदेवी गिरिजामाता क्रीडांगण जुनी डोंबिवली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. तर उद्देश येत आहेत पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. दोन धावा मिळालेत. विकीची थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. सुशांत साळवीचं खातं उघडला तर 2 धावेनी. संदेश नो स्ट्राईक एंडला आहेत. पहिले षटक घेऊन आलेत गोलंदाज उदेश पाडीला तुम्ही पाहतायत. धावसंख्या आपण पाहिली तर 51 धावा चेस करायचे. फायटिंग स्कोर आहे. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. एका बाजूला आपण पाहतोय मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा असते. दुसऱ्या बाजूला खंबालपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हाही संघ चर्चेत असतो. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल. कधी ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. अजित बुद्र सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 3.
पुढच्या मॅच मध्ये गावदेवी सोनारपाडा संघ टॉस विने सापाडच्या विरोधात तो संघ खेळणार आहे. फटका चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या इनिंग मधला पहिला सिक्सर. करते आपल्या पाहायला मिळत आहेत. उदेश उमेश भोईरेत लॉंग ऑनला एक सिंगल मिळाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वरती आपल्या पाहायला मिळते. ती कंबालपाडा संघ 51 धावांचा पाठलाग करत असताना वाकलान विरुद्ध कंबालपाडा बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर सापड विरुद्ध सोनारपाडा. तिसऱ्या मॅच मध्ये खार्डी विरुद्ध वाकलन बी. चौथ्या मॅच मध्ये घेसर विरुद्ध पडले. 8 संघ बलाढ्य संघ आज पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे मिळाली. अकरा धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटच्या शोधात आहे उदेश. त्याला माहिती विकेट घ्याव्या लागतील. 51 धावांचं संरक्षण करायचंय मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन टीमला. संतोष मात्रे बेलपाडा यांनी प्रस्तुत केला संघ. चांगला बॉल होता. एक षटकार जरूर उदेशला लागला या ओव्हरमध्ये. मात्र धावा त्यांनी खर्च केले त्या 11. अजूनही 40 धावांची गरज आहे कंबालपाडा संघाला येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 24 चेंडू 40 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. चला फिल्डिंग लगेच लावायची. मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन. शिक्षक मोतीराम भोईर तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर जीत येत आहेत. जीत भोईरला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. मोठं गाव एंडकडनं पहिल्या षटकात 11 धावा आलेत. 40 धावांची अजूनही गरज. बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडूला पाठवून दिलाय पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. जीतचं स्वागत चौकाराने केलंय. धावा 15. ऑन साइडला टर्न केलंय, चेंडू हवेत आहे. ऋषी भोईर वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील संदेशच्या खात्यामध्ये. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 17 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना 50 धावा उभारल्या मोरिया एंटरप्राइजेस वाकलन संघाने. किरण चांगली बॅटिंग करत होता मात्र चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती तो बाद झाला. विकीने एक षटकार मारला. स्वयं खाडेने फायपर पूर्ण केला पहिल्या इनिंग मध्ये. 5 विकेट. सतरा. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आता बघायचे संदेशच्या चेहऱ्यावर तर साफ दिसतंय की मी सुरक्षित पोहोचलो नाही असं वाटतंय. मग बघायचे हा निर्णय तिसरे पंच देतील. निरंजन सावंत मात्र जीतचं कौतुक करेल. चेंडू त्याच्या हातामध्ये आला तसाच तो चेंडू एशियनवरती लागला. चालाक खेळाडू आहे जीत.
OUT फलंदाज बाद. तो संदेश शेलारला आणि आता मयूर मोठे आलेत बॅटिंग करण्यासाठी. जीचे चालाकी आणि विकीची चांगली फिल्डिंग ते मी सांगिक यश मिळाले ते मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलनला. पुढच्या मॅच मध्ये सोनारपडा संघ टॉस विन आहे. जीत रिवर्सच्या माध्यमातून फटका चांगला होता मात्र फिल्डिंग त्यापासून चांगली आहे. काही धावा सेव्ह केलेत. धावसंख्या 18. पंचांनी कौतुक केले क्षेत्ररक्षकाचं. अजित पुत्रन सर स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत कदाचित हा चौकार गेला असता. जीत गोलंदाजी मार्कवर 18 धावा झाल्या. 51 धावांचा पाठलाग करायचंय. टॉपचे संघ तुम्ही पाहतायत. एक धाव इथे मिळाले. एकने धावसंख्या पुढे सरकेल ती 19. काल सागाव संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. वडोली बी संघाला त्याने पराभूत केलं शेवटच्या मॅच मध्ये. धावसंख्या 19. जीत स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अजूनही करायचे आहेत. चौकार भाई भरपूर महत्वाचा ठरला पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवरती. उदेश येते तिसरं षटक घेऊन. कॅप्टन कूल श्रावण ठाकूर येत आहेत. थोडेसे उशीर आलेत. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज उदेश पाळी दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत. 18 बॉल मध्ये 28 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये खंबालपाडा टीमला. एखादं चांगलं षटक विकेट आले तर कमबॅक होईल. मात्र मयूर एक चांगले फलंदाज आहे. 9 सेकंडला तुम्ही पाहतायत सुशांतला तुम्ही पाहतायत. 2 चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शॉर्टर प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 17 चेंडू 28 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सतरा चेंडू 28 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. दोन धावा मिळालेत.
धावसंख्या 25-26 अजूनही करायचे आहेत. 16 बॉल 25 झाल्या, 26 करायचे आहेत अजूनही. वाकलन संघ आहे त्यामुळे सहजा तो मॅच सोडणार नाहीये. त्यांनाही माहिती आहे कधी पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. चांगली थ्रो फेकी, ऋषी भोईरचं कौतुक करेल. जबरदस्त थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 26-25 धावांची आता गरज आहे. 15 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. चेंडू पासून 10 धावा जास्त आहेत. त्यामुळे माहिती आहे वाकलन संघाला पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. एखादी विकेट, काही डॉट बॉल. सेट बॅट्समन सुशांत साळवी मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला मयूर मुठेला तुम्ही पाहतायत. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. उदेश डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले. विकेटच्या शोधात होते उदेश आणि ती विकेट मिळाली. सेट बॅट्समन सुशांत साळवी बॅक टू द पॅव्हेलियन. संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नितीन गावत. ओके, कुशल शिरसा स्पोर्ट्स सापाडला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. 2 चेंडू चॉईस करून घ्या सापाड संघ. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स. मगाशी मी उल्लेख केला मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघ कधी तो पलटवार करेल या मॅच मध्ये. त्यांना माहिती आहे या खेळपट्टीवर धावा बनत नाहीयेत. काल 25 धावा बनवायला कठीण झाल्या होत्या वडोली बीच संघाला उत्सर्गरच्या विरुद्ध. त्यामुळे 51 चांगले आहेत. उदेश पहिलाच बॉल टक असा आवाज आलाय. मात्र किरण मात्रेचा जजमेंट चांगला आहे. नितेश शेलार 0वरती बाद. उदेशच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. पलटवार केलंय मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकल्याने. त्याचं कारण 18 बॉल 28 हव्या होत्या, फक्त 3 रन्स दिल्या उदेशने. उदेश पाटील 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 14 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. चांगली गोलंदाजी केली. काल कमलेशला तुम्ही पाहिलं तर 2 षटकं, 11 धावा, 2 विकेट वाडेकरच्या विरुद्ध.
12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सापडचे पिंटू पाटील यांचं आगमन झालंय. चेंडू हवेत आहे. जजमेंट चांगला होता. झेल ड्रॉप. काय करतोय बाकलन संघ आणि यासाठी जीतही गेले होते कारण त्यांना भरोसा नव्हता. सोप्पा कॅच, सोप्पा झेल. कॅचेस विन द मॅचेस. झेल कोणाचा सोडलाय तुम्ही? मयूर मुटे या टीमचा एक आक्रमक बॅटर. धावसंख्या 28. 11 चेंडू 23. चेंडू 23 ची गरज. चेंडू ही त्याच क्षेत्रक्षकडे जातोय वारंवार. असं असतं ना क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा. पिंटू पाटील या कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाडचे पुरस्कर्ते, त्यांचं हार्दिक स्वागत. 30 आणि 31 तारखेला त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सापाड चषकचा धमाका. चेंडू 22 करायचे. अविनाशचा फुल टॉस बॉल होता. आता स्वयं खाडे आलेत पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 22 करायचे आहेत. 21 चालतील खंबाल पडायला विकेटच्या आधारावरती. आता 9 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. कल बॅक झालाय मोरिया एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट वाकलन. संतोष मात्रे यांचा संघ. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. डाऊन डी बॉल. उमेश भोईरे त्यामुळे चूक होणार नाहीये. स्वयं खाडेला माघारी परतावं लागेल. पलटवार केलाय मोरिया एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट वाकलनने. काय पलटवार केलं या मॅच मध्ये मोरिया एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. आपण पाहतोय 8 बॉल मध्ये 22. आठ चेंडू 12. उमेशने एक चांगला झेल टिपलाय. मयूरचा एक झेल ड्रॉप केला होता. तो मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये नाही. हेमंत ठाकूर आलेत. अविनाश या मॅच मध्ये आपण पाहतोय नाश करत असताना, कारण की काय कमबॅक केलाय. 4 बॉल मध्ये फक्त 3. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. हीच तर खासियत आहे मोरिया एंटरप्राइजेस वाकलन. बावीस धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुमच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 30. 7 चेंडू 21 या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच थोडीशी मोठी होत चालली खमालपाडा टीम साठी. पुढच्या मॅच मध्ये गावदेवी सोनारपाडा टॉस विन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल आपण लगेचच मैदानात जायचंय, लक्षात घ्या. सोनारपाडा टीम हाई वाईट बॉल आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये किरण. बॅकी येत आहेत आमचे जीटीसीचे कॅमेरामॅन मोठागाव किशान. हॅन्डसम पर्सनॅलिटी. 31 धावा झाले आहेत. 7 चेंडू मध्ये आता 20 करायचे आहेत. अविनाशने 2 चेंडू वाईट टाकलेत.
हा चांगला बॉल होता आणि जीत हेच सांगते की हा बॉल कधी टाकणार. 2 वाईट आले. 6 बॉल मध्ये 20-19 चालतायत. कंबारपाडा टीमला विकेट त्यांचे कमी आहेत. नितीन म्हात्रे आपण जरा रिटर्न यायचे. नितीन म्हात्रे 6 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. गोलंदाजी करण्यात येत आहेत उमेश भोईर. सात चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. 19 केल्या तरी सामना जिंकेल खंबालपाडा संघ. 51 धावा चेस करत असताना 4 षटकात फक्त 31 धावा झाल्यात. संदेश शेलारने सुरुवात चांगली केली होती. सुशांतने सुरुवात चांगली केली होती. मात्र बाकी येणारे फलंदाज फारसा चांगला खेळ करू शकले नाहीयेत. उमेश किरणचं बॅकअप चांगलंय. आणि त्या चौकार आला असता. अविनाश कडनं चूक झाली होती. 5 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. 5 चेंडू 18 धाबांची गरज. 17 जरी केल्या तरी सामना जिंकेल. मयूर मुठे जोपर्यंत मैदानात आहेत ते कधी मॅच टर्न करतील. मयूरचा एक झेल ड्रॉप झालाय या मॅच मध्ये. 5 चेंडू 18 धाबा. वाकलन विरुद्ध खंबालपाडा. फलंदाज रनआउट. हेमंतला माघारी परतावं लागेल. चार चेंडू 17 धाबांची गरज. विकेटवरती आपण एक नजर टाकूया. वाकलनचे 7 विकेट गेले होते. 5 विकेट गेलेत म्हणजे 16 चालतील. 4 बॉल मध्ये 17. 4 चौकार मारावे लागतील. 2 षटकार 1 चौकार. उमेश चांगला बॉल. उमेशला बघा ना आत्मविश्वास किती. बॉल रिलीज केल्यानंतर त्यांनी लगेचच जीतला हात दाखवला की चेंडू तुला पकडायचंय. मोर्या एंटरप्राइजेस जेजी स्पोर्ट वाकलन. संतोष म्हात्रे बेलपाडा यांनी पुरस्कृत केले संघ. 3 चेंडू मध्ये आता 17-16 चालतात अजूनही. 2 षटकार 1 चौकार जरी आला तरी खंबालपाडा संघ सामना जिंकेल. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मध्ये 11 पाहिजे.
10 जरी झाल्या तरी सामना जिंकेल खंबाळपाडा संघ विकेटच्या आधारावरती. मॅच ऑन. षटकार आलाय त्यामुळे मॅचला कलाटणी मिळेल का? मी मगाशी उल्लेख केला मयूरचा झेल ड्रॉप झालाय. तो कधी मॅच टर्न करेल, कधी मॅच खेचून आणेल खंबाळपाड्याच्या बाजूने. 2 बॉल 11 रन 10 चालतायत. दोन चेंडू 11. मॅच ऑन. 10 जरी केल्या तरी सामना जिंकेल खंबाळपाडा संघ. क्षमता आहे. मयूर मुठेने अशा मॅचेस भरपूर टर्न केलेत, जिंकून दिलेत. ऑप्टमच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. 2 बॉल 10. उमेशला एकच बॉल डॉट टाकायचंय आणि मयूरला एकच चौकार किंवा षटकार मारायचा येणाऱ्या बॉलवरती. मगाशीच उल्लेख केला होता ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 2 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. उमेश गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. शॉट ऑफ द डे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. तरी सामना जिंकेल. पहिले 3 बॉल शॉर्ट ऑफ लेनचे आले, त्याच्यावरती मोठे हिट आले नाही. त्यानंतर परिवर्तन करायला गेले उमेश. त्यानंतर 2 षटकार आलेत. एक बॉल 4. मी मगाशीच उल्लेख केला मयूर मुठेचा झेल तुम्ही ड्रॉप केला सोपा. तो कधी मॅच खेचून काढेल, कधी तो मॅच टर्न करेल. 1 बॉल 4. 3 चालतायत. 3 जरी गेल्या तरी सामना जिंकेल. शेवटचा बॉल. 4 ची गरज आणि हा बॉल डॉट आलाय. जास्त सफल झाले मयूर आणि त्यामुळे सामना जिंकलाय तो मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. शेवटचा बॉल उमेशने डॉट टाकलाय. सेकंड तुम्हाला करायचे लक्षात घ्या. मोरिया एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलनने पहिला सामना जिंकला. अभिनंदन संघ मालक संतोषजी मात्रे बेलपाडा.